श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुनाथाय नमः. हे गुरुराया सद्गुरुनाथा, कृपा करी दिनावरी आता. कृपाशीष तो ठेवणी माता, मम मुखी असं बोलावी. तू धरुणी माझा हात, संकल्प वाटेत देई सात. ही सेवा नेई सिद्धिप्रत, हट्ट माझा पुरवणी. मी ते ना कुणी ज्ञानवंत, किंवा नाही प्रज्ञावंत. नाही मी बुद्धिवंत. भाविक भक्त मी भोळा. जैसे भाव येती मनात, ते मांडुनी शब्दात. मी शब्द पूजा मांडली तिथे स्वीकारी श्रीहरी. जे तू बोललास पद्मपुराणी, लक्ष्मीपती निमित्त करुणी. ती तुझीच देववाणी, प्राकृत भाषेत सांगतो. नवीन ह्यात काही न माझे, ते तर देवा सर्वची तुझे. मी पणाचे मला न ओझे, घेऊ आवडी मजकडे. मागील अध्यायी आपण भीतीपात वैद्रुती महिमान, ते कथिले लक्ष्मी लावून मलमासीचे थोरते. 5 पर्वामधली 2 तुम्ही त्याचे केले निवेदन. आता उरले पुढील 3, तेही सांगी येता क्रम. ऐसे प्रेमी करी विनवणी, नारायणास नारायणी. तव ते बोलिले तत्क्षणी, श्रवणे सावध देईजे. शतसंक्रांतीचे फळ, शतपर्वणीचे फळ, चंद्रग्रहणाचे फळ, तैसेच सूर्यग्रहणाचे. असंख्य व्यतिपाती करून दान, किंवा कोटी तीर्थे करिता भ्रमण. प्रायश्चिते पंचगळा ग्रहण, करिता लाभे ते पुण्य. त्याहून अधिक कितीतरी पौर्णिमा व्रत करता सत्वरी. पुण्य देय साधका पदरी, तेची आता परिसावे. पहाटे उठोनी पौर्णिमेस, करू जाता स्नान विशेष. पुण्य येतसे जे पदरास, असे श्रेष्ठ सर्व ते. जरी थोडेसे स्वर्णदान, धनधान्य किंवा वस्त्रदान. अर्पण ब्राह्मणा करी वरी भोजन, देई पुण्यवान तो. मिष्टान्नाचे ताट भरून देता ब्राह्मणा आमंत्रण. वस्त्रासहित दक्षिणादान, अति आदरे अर्पिजे. ज्येष्ठामधली पौर्णिमा येता, वटसावित्री पूजन करिता. प्रसन्न होई ब्रह्मदेव देवता, देई सौभाग्य वरदान. आषाढातील पौर्णिमा, सांगे तिच्या गुरुचा महिमा. प्रसिद्ध नाम गुरुपौर्णिमा, व्यास पूजन त्या दिनी. व्यास म्हणजेच नारायण, श्रद्धा भावे त्या ते पूजन. घ्यावे त्यास प्रसन्न करून, देईल सौख्य सर्वास. अनादि सिद्धी आषाढीची पौर्णिमा, हंसरूपाची. ती पूजा नारायणाची, दोघेही एक रूपाची. जैसे व्यास नारायण, तैसेच हंस नारायण. दोघाचीही भावे पूजन करिता तुष्टे श्रीहरी. माघ मासी माधव देवता, फाल्गुनी मासी रुद्र देवता, चैत्र मासी भजी अनंता. त्या तिथी पौर्णिमेस, वैशाख पौर्णिमा पितृदेवते, मार्गशीर्ष यक्ष किन्नरते. पौषी पौर्णिमेस देवते, अत्याधारे पूजावे. प्रति मासीचा एक देवता, प्रसन्न होती पूजन करिता. पर्वकाळी पिंडदान करिता, समग्र देवता तुष्टते. स्नानाधिक दान पुण्य, जरी का कुणी करू जाय, तरी तयाचे ऋण जाय पिटोनिया ती पुण्य. पंचयज्ञ पितृतर्पण, यथाशक्ती ब्राह्मण भोजन. ऐसे करिता ते आचरण, नारायण तुष्ट तसे. प्रति मासाच्या पौर्णिमेसी अटवीतील ठेवून खास. आचरावया धर्मकृत्यास, धन अधिक न लगे. अल्पस्वल्प ही आहे वाट, पुण्य घेण्यास पदरात. एरवी गृहीच्या पाहुण्या प्रत, खटाटोप चालेल की. प्रपंची खर्च करतात, करी पुण्याना जोडतात. जगाची ही विपरीत रीत, पहा दाखले साक्षीत्वे. पुराणिके ते सांगून दमले, व्यासाधिकांनी ग्रंथ केले. परी लोक पुण्य वाटे भले, ना जाती न ते कधी. मार्ग सोपा पुण्याईचा, आचरतीना सत्कर्माचा. दानधर्मान भक्तीचा, मार्ग लोका नावडे. जे विद्वान पारंगत, ते आचरती रूढी बहुत. नेणू या हिताहित, ईश्वरासी अंतरत. कटुपरी हे सत्यवचन, नरदेहना मिळे फिरून. तुमची तुम्हीच सोडवण, करा धरा विवेक. भावभक्ती सोडू नका, भोगासक्त बनू नका. व्रथा काळ वेचू नका, साधा साधा स्वहित. धरिता संसाराची आवडी, न करिता परमार्थ तावडी. वाया जाईल स्वर्णघडी, जन्म निष्फळ होईल. जीवनी करुणी सायस, धन जरी मिळवलेस, तरी ते न सभोवतीस येई शेवटच्या घडी. किती बोधले किती दाखले, जरी मनुष्य प्राण्या दिले, तरी तो न मार्ग बदले. स्वहितानं साधितो, असो ज्याने जे जे करावे, ते ते लागे तया भोगावे. ज्याने त्याने निवडून घ्यावे, हित अथवा अनहित. क्षणिक ह्या संसारासाठी मनुष्य लागे पोटापाटी.
आठवेना श्रीहरी चित्ती म्हणून दुःख होत असे. जगदीश्वर तो दयाळू आहे कृपाळू कनवाळू म्हणून लोकहितास बोलू सुगम उपाय सांगतो. पौर्णिमेस स्नानदान करुणी पुण्य जोडिता जन हर्षित होई रमण सत्कृत्या त्या पाहुणे. पौर्णिमा व्रत करू जाता जन्माची होई सार्थकता वरी कुळाचा उद्धार करता वई पुण्यवान तो. एकाग्र करून या चित्त ऐका अमावस्या फलित जी मासाची शेवट तिथी भरवी ती एक. अमावस्येचे पुण्य मोठे अमावस्येचे फलित मोठे स्नानदानाधिक कृत्य ते करू जाता लाभते. अमावस्येची पुण्याई अमावस्येची नवलाई ती क्षणात करून जाई होळी सर्व पापाची. प्रत्येक महिन्याची शेवटी अमावस्या येते ते वेळी स्नानाधिकाधिकी कृती अति आदरे करावी. पहाटे उठून करावे स्नान मग सारीचे देवपूजन ब्राह्मणाचे ते आमंत्रण भोजन दान अर्पावी. ब्राह्मण सांगे तैसे करावे तीळ अर्पण तर्पण करावे अनेक ते संतोष व्हावे. आपुले पितर वर्गास श्राद्ध करावे श्राद्ध धरून पितृगणान पिंडदान ध्यास पाणी त्यासी देऊन घ्यावे आशीर्वाद ते. जरी पितरा संतोषमनी होईल तरी ते तेथून शुभ आशिष देतील भरुनी वंश विस्तार होईल. तृप्त नसता पितृगण अनेक समस्या येती जाणं सुख समृद्धी असोनी जाणं शांती नाले ती लाभते. तया शापे वंशे खंडितो आधी व्याधी भोग वाढतो मनुष्य अनेक दुःख भोगवतो तृप्तीने तपाच्या. म्हणून पितृतृप्तांसाठी त्यांच्या सद्गतीसाठी तुम्ही करावे लागे पाठी. श्राद्ध तीळ तर्पण तृप्त करण्यास पितृगण करू लागे ते पिंडदान त्याने त्यांची तृप्ती जाणं होय एक मास ती. म्हणून प्रतिमास अंती साधुनिया अमावस्याती जैन पिंड पाणी देती कोपून शाप देतात. शाप कुणाचा कधी न घ्यावा तो लागेची पहा भोगावा येथील यातना दुःख जीवा ऐसा शाप लागता. जीवतपणी धडनल बोलती ते काय पुढे पिंड देती ऐसे पुत्र येऊन पोटी काय फायदा तो होय. जळू ऐसे लाजीरवाणी पुत्राचे ते मागुता जेने दुखाविले पितृगणे तो पतित दुरात्मा. ऐसी न व्हावी अपकीर्ती म्हणून जर करा पितृभक्ती. तीळ तर्पण पिंडदान ती कर्मे आदरे आचरा. प्रतिमासी अमावस्येस जे का करती पिंडदानास अनेक घालती ब्राह्मण भोजनास धन्य धन्य ते जगी. हे धर्माचरण प्रतिवर्षी करुणी 12 अमावस्येस जे पुण्य जोडिती पदरासी पुण्यवंत प्राणिते. परी येची कर्म अधिक मासात अमावस्या पर्व साधत जो संपन्न करी त्या प्रत पुण्य लाभे द्विगुणित. अशा भाग्यवंतावरी श्रीहरी ही कृपा करी मुख्य शांत त्याचे घरी हरी कृपे नांदेल. नारायणे ती कृपा करावी ऐसा सद्बुद्धी सर्वास द्यावी. पुत्र कन्या ती निपजावी सुशील कुलोद्धारक. ना तरी या कलियुगात पितान म्हणती पित्याप्रत ऐसे कुलवंत दिव्य पुत्र पहावयास मिळतात. जे माय पिता न मानती केवळ त्यांचे द्रव्य इच्छती आणि मरणाची वाट पाहते द्रव्यांध ते होऊनी. जितेपणाची मरण यातना भोगावती जे यातना अन्न पाणी औषधाविना शनोशनी मारती. पोटी नसावी अशी संतान बरे त्याविना वांजोटेपण ऐसे म्हणण्याची वेळ चुकून कुणावरही न यावी. पुत्र असावा एकची भला जो आचिरी पुत्र धर्माला आणि तृप्त करील तुम्हाला धर्माचरण करुनी. अमावस्या पाहून तिथी जो आचरे कर्मे ती पिंड तीळ तर्पण देती पितृधारकारणी. त्रिवर्षीच्या मलमासात जे आचरती हे व्रत ते खरेच भाग्यवंत कुलोद्धारक मानावे. मलमासाची विशेष पर्वणी पौर्णिमा अमावस्या दोन्ही साधुनी तत्पर धर्मपालनी तुमची धन्य जगतात. म्हणून या श्रोतेजन हो मलमासा ते पहावो अघात्य व्रता ते आचरा हो साधा वया परमार्थ. नरदेह लाभता चांग धरावा लागे सत्संग सत्य गाविन सन्मार्ग हाताने येई सर्वता ऐसा अधिक मास ग्रंथ. पद्मपुराणीचे समंत गोविंद नैविरचित 12 अध्याय पुढा. इथे श्री अधिक मास महात्म्य 12 अध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.